देशभरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रभू श्रीरामांची प्राचीन आणि अलौकिक नगरी अयोध्येला देणार भेट. तिथल्या दीपोत्सवात होणार सहभागी. 7व्या आयुर्वेद दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. आयुर्वेदाचं सामर्थ्य जगासमोर आणण्याचं आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचं आवाहन. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं सर्वात वजनदार प्रक्षेपकाचं केलं यशस्वी प्रक्षेपण. या प्रक्षेपकाच्या मदतीनं तब्बल 36 उपग्रहांचं पहिल्यांदाच व्यावसायिक प्रक्षेपण. पंतप्रधानांच्या शुभेच्छा. युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यामुळे वीज वितरण जाळं आणि इतर पायाभूत सुविधांची मोठी हानी. देशात वीज टंचाई. नागरिकांनी विजेचा जपून वापर करावा असं जेलेन्स्की यांचं आवाहन. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत शी जिनपिंग यांची सरचिटणीस पदासाठी निवड. सलग तिसऱ्यांदा जिनपिंग चीनच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणार. स्वयंसेवी संस्थांना परदेशातून होणाऱ्या अर्थपुरवठाविषयक नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल केंद्र सरकारनं राजीव गांधी फाउंडेशनचा FCRA परवाना केला रद्द. दिवाळीच्या आनंदाचा शिधाचं वितरण आजपासून ऑफलाईन पद्धतीनं होणार. अन्न नागरी आणि पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमा अंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची निवड प्रक्रिया पूर्ण. 25 चित्रपट आणि 20 कथाबाह्य चित्रपटांची घोषणा. आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज मेलबर्न येथे भारताची पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत लढत. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. देशभरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रभू श्रीरामांची प्राचीन आणि अलौकिक नगरी अयोध्येला भेट देणार आहेत आणि तिथल्या दीपोत्सवात सहभागी होणार आहेत. संध्याकाळी 5च्या सुमाराला पंतप्रधान भगवान श्री रामलल्ला विराजमान यांचं दर्शन घेतील आणि पूजा करतील. त्यानंतर ते श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राची पाहणी करतील. संध्याकाळी 5:45 वाजता ते भगवान श्रीरामाचा प्रतिकात्मक राज्याभिषेक करतील. संध्याकाळी 6:30च्या सुमाराला पंतप्रधान शरयू नदीच्या किनारी नवीन घाटावर आयोजित आरतीमध्ये सहभागी होतील. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते भव्य दीपोत्सव सोहळ्याचा शुभारंभ होईल. दीपोत्सवाचं यंदाचं 6वं वर्ष आहे. पंतप्रधान पहिल्यांदाच या उत्सवात व्यक्तिशः सहभागी होणार आहेत. या उत्सवात 15 लाखापेक्षा जास्त दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. दीपोत्सवादरम्यान विविध राज्यातील विविध नृत्य प्रकारांबरोबरच 5 ॲनिमेटेड चित्ररथ आणि रामलीलेवर आधारित 11 चित्ररथ प्रदर्शित केले जाणार आहेत. शरयू नदीच्या किनारी राम की पायडी इथे आयोजित भव्य म्युझिकल लेझर शो बरोबरच 3D होलोग्राफिक प्रोजेक्शन मॅपिंग शोला सुद्धा पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. देशभरात आज 7वा आयुर्वेद दिवस साजरा केला जातोय. प्रत्येक दिवशी प्रत्येक घरी आयुर्वेद ही यंदाच्या आयुर्वेद दिवसाची संकल्पना आहे. विविध देशांमधले भारतीय दूतावास आणि भारतीय मिशन देखील आयुर्वेद दिवस साजरा करत आहेत. नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयुर्वेद दिवसाच्या मुख्य कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं. केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आयुर्वेद ही आपली प्राचीन संपदा असून आयुर्वेदाचं सामर्थ्य आपण जगासमोर आणलं पाहिजे असं सोनोवाल म्हणाले. आज जो अवसर हमें मिली है आयुर्वेदा डे सेलिब्रेट करने का, इसके लिए मैं विशेष रूप से हमारे देश के आदर्शवादी नेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को धन्यवाद देना चाहता हूं कि उन्होंने आयुष विभाग को बढ़ावा देने के लिए पिछले 8 साल के अंदर जो निष्ठापूर्वक मेहनत की, इसके वजह से आज आयुष ने सिर्फ देश के अंदर नहीं दुनिया में अपना पहचान बनाने में सफलता प्राप्त की है. भारताला निरोगी बनवण्याचा हा कार्यक्रम आहे आणि सर्वजण निरोगी व्हावेत हा या पद्धतीचा आधार आहे असं केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी यावेळी सांगितलं. ये कार्यक्रम भारत को निरोग बनाने का कार्यक्रम है.
कई खोज इस तरीके से होती है जिसमें जब कोई बीमार होता है तो उस पर रिसर्च होना शुरू हो जाता है, पर हमारी ये पद्धति बीमार कोई ना हो इस पर रिसर्च शुरू हो जाता है। तो ये जो तरीके हैं, ये तरीके हमें अपना करके भारत के प्रभुत्व को हम अच्छे तरीके से गुणवत्ता युक्त प्रमाणित करने में सफल हो, ये हम सबकी कोशिशें हैं। देशातल्या सर्वात प्राचीन औषध पद्धतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं 2016 पासून आयुष मंत्रालयानं दिवाळीतल्या धनत्रयोदशीचा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली। यावर्षी काल आणि आज या दोन्ही दिवशी धनत्रयोदशी असल्यानं आज धन्वंतरी दिवस साजरा केला जात आहे। आयुर्वेदाला घरोघरी पोहोचवण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या वतीनं व्यापक जनजागृती अभियान देशभरात राबवण्यात येत आहे। प्रत्येक वेळी प्रत्येक घरी आयुर्वेद ही संकल्पना देशभरात राबवण्यासाठी 19 मंत्रालये काम करत आहेत। ग्रामीण भागात या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व सरपंचांना पत्र लिहून विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। देशात बऱ्याच ठिकाणी छोटी दीपावली म्हणजे नरक चतुर्दशीचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे। भारतासह जगभरात विविध ठिकाणी राहणारे भारतीय दीपोत्सव साजरा करत आहेत। दिवाळीच्या एक दिवस आधी छोटी दीपावली म्हणजे नरक चतुर्दशी साजरी केली जाते। महाराष्ट्रात हा उत्सव उद्या साजरा होणार आहे। भगवान श्रीकृष्णानं याच दिवशी नरकासुराचा वध करून त्याच्या कैदेत असलेल्या हजारो महिलांची सुटका केली अशी आख्यायिका आहे। जम्मू काश्मीरमध्ये उधमपूरमध्ये महिलांनी लोकल फॉर वोकल अभियानाला चालना देण्यासाठी पर्यावरण स्नेही दिवे तयार केलेत। या दिव्यांवर त्यांनी आकर्षक कलाकुसर देखील केली आहे। भारतीय लष्कराच्या जवानांनी नियंत्रण रेषेवरच्या 10,000 फूट उंचावर असलेल्या शेवटच्या चौकीवर दिवाळी साजरी केली। घरापासून दूर असलेल्या सैनिकांमध्ये यावेळी कमालीचा उत्साह पाहायला मिळाला। 10,000 फूट उंचीवर या जवानांनी दिवे पेटवून आणि आपसात मिठाईचं वाटप करून दिवाळी साजरी केली। दीपावलीनिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। आनंद, चैतन्य आणि प्रकाशाचा हा सण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान, संपन्नता आणि उत्तम आरोग्य घेऊन येऊ, तसंच राज्यात विविध क्षेत्रात प्रगतीची शिखर सर करत राहो ही मंगल कामना करतो, असं राज्यपालांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे। दीपोत्सवाचं तेज सर्वांच्या आयुष्यात चैतन्य आणि ऊर्जेचं पर्व घेऊन येवो, दिवाळीनिमित्त राज्यातल्या नागरिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा शुभेच्छा दिल्या आहेत। दीपावली म्हणजे प्रकाशाचा मंगलमय सण। या सणाच्या निमित्तानं मुंबईत महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेची विभाग कार्यालयं आणि विविध खात्यांमार्फत आकर्षक रोषणाई करण्यात आली। पाहूया त्याची काही क्षणचित्र। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या चंद्रभागा नदीवर सध्या दीपोत्सव सुरू करण्यात आला आहे। 1001 दिव्यांनी संपूर्ण चंद्रभागेचा घाट उजळून निघालाय। इथल्या शिवचित्रकार अभ्यासक अनिल बडवे यांच्या संकल्पनेतून सुमारे 25 वर्षांहून अधिक काळ पंढरपूरच्या चंद्रभागा घाटावर असा दीपोत्सव साजरा होत आहे। आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात। आज तर पार्टी हवी। आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया। आयडिया, इथेच करूया पार्टी। पिझ्झा पार्टी। येस,
चल तुझं कार्ड आणि पिन दे. माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीव्हीव्ही किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. बाय गर्ल्स, कुठे चाललीयस? ऐकलं नाही? नो शेअरिंग. आरबीआय सांगते, जाणकारांना सतर्क रहा. उत्सव तेजोमय प्रकाशाचा, संकल्प समृद्धीचा. नमस्कार. आपल्या सर्वांना पर्यावरण स्नेही दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. दीपावलीत आपण असंख्य दिवे लावून प्रकाशाचा उत्सव साजरा करतो. घराघरात गोड पदार्थांचा फराळ केला जातो. अशी ही दीपावली म्हणजे आनंदाची पर्वणीच. चला, ही दीपावली पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त साजरी करण्याचा संकल्प करूया आणि दीपावली उत्सवाचं निसर्गाशी असलेलं नातं समृद्ध करूया. पुनश्च एकदा राज्यातील तमाम बंधू भगिनींना दीपावलीच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आपण लक्ष दिवे लावून दीपोत्सवाचे पर्व साजरे करतोच. दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण. यंदा आपण सारेच सण धूमधडाक्यात साजरे करतोय. दिवाळी सुद्धा तशीच धूमधडाक्यात झालीच पाहिजे. फक्त विनंती एवढीच की ती पर्यावरण पूरक व्हावी, प्रदूषण मुक्त व्हावी. आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. उत्सव नात्याचा, संकल्प समृद्धीचा. केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि नागपुरातलं श्री जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ यांनी संयुक्तपणे नागपुरात दिवाळीनिमित्त नादब्रह्म अंतर्गत भक्तिरंग या भक्तिमय दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. प्रसिद्ध गायिका कलापिनी कोमकली यांनी विविध सुमधुर भक्तिमय गीतं यावेळी सादर केली. वाशिम जिल्ह्यातली चेतन सेवांकुर ही संस्था आपल्या कलेतून सकारात्मकतेच्या प्रकाशाचं बीजारोपण करत असते. दिवाळीनिमित्त या संस्थेतल्या कलाकारांनी तिमिरातून तेजाकडे या दिवाळी पहाट सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी अंध कलाकारांनी पारंपरिक भक्तिगीतं, लोकगीतं, देशभक्तीपर गीतं आणि दीपावलीवर आधारित गीतं सादर करून दिवाळी पहाट साजरी केली. सण साजरे करताना पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होणार नाही याची काळजी घेत वायू आणि ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी सर्वांनी पर्यावरणपूरक प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी असं आवाहन चेतन सेवांकुरच्या अंध कलाकारांनी केलं आहे. मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, पुनरपि संसारा येणे नाही, पुनरपि संसारा येणे नाही, येणे नाही. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथले दत्ताजीराव कदम टेक्स्टाईल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक आणि नैसर्गिक स्रोतांचा वापर करत सौर ऊर्जेवर चालणारं तोरण, रांगोळी आणि मातीचे दिवे तयार केले आहेत. सोलारवाली दिवाळी
या उपक्रमाअंतर्गत या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवरील साहित्य बनवलं आहे. DKTEच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सौर ऊर्जेवरच्या दीपावली साहित्याचं विपणन बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात आलं असल्याचं संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी सांगितलं आहे. या दिव्यांना तेल वात लागत नसून हे दिवे सौर ऊर्जेवर चालत असल्यानं विजेची आणि घरगुती साहित्याची आणि वेळेची बचत होणार आहे. वर्षभरात साजरे केले जाणाऱ्या विविध सणांपैकी दीपावली या सणाबाबत आबालवृद्धांपासून साऱ्यांना विशेष आकर्षण असतं. परंतु कोरोना काळानंतर निर्बंधमुक्त पहिलीच दिवाळी असल्यानं आपण सर्वजण मोठ्या उत्साहानं ती साजरी करणार आहोत. अवघ्या 2 दिवसावर येणाऱ्या दिवाळी सणानिमित्त वर्धा जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या असून 5 दिवस चालणाऱ्या या सणामध्ये प्रत्येक दिवसाचा एक वेगळा दिनविशेष असल्यानं प्रत्येक दिवसासाठी लागणाऱ्या विविध वस्तू खरेदी करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातल्या नागरिकांनी बाजारपेठेत हळूहळू गर्दी करायला सुरुवात केली आहे. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. मन की बात है जन जन की, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 30 अक्टूबर सुबह 11 बजे मन की बात, आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों पर। इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर पर सजीव प्रसारण, लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से। तो सुनिए इस महीने 30 अक्टूबर सुबह 11 बजे मन की बात। तरुण पिढीची प्रतिनिधी लोकप्रिय कवयित्री पूजा भडांगे आपल्या कवी मित्र मैत्रिणींसोबत दिवाळी निमित्त एक खास काव्य मैफल घेऊन येत आहे। किती कदा दूर फेकले स्वतःला, तुझ्यातल्या मला वगळली रात, तुझ्या माझ्यातली। कविता म्हणजे वेगळं खरं तर काहीच नाही, ती कोणासाठी आत्मकथन आहे, कोणासाठी आत्मशोध। हा जन्म आहे दिव्य, हा जन्म आहे दिव्य, याला सार्थकी लावू असे, कर्तृत्व काही गाजवू आणि उमटवू आपले ठसे। अक्षरांच्या वाटेवर या मालिकेत रविवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता आणि बुधवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30 आणि रात्री 8:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, सह्याद्री वाहिनीच्या YouTube चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही आपण हे प्रसारण पाहू शकता। डच ईस्ट इंडिया कंपनी फक्त व्यापार करू इच्छितात, पण या सगळ्याच्या बदल्यात तुम्हाला आमच्याकडून काय हवंय? की व्यापारात एकाधिकार आमचा असेल। लाखो विदेशी इथे आले आणि साप बनून आम्हालाच टसले। सर्वप्रथम पोर्तुगीज, त्यानंतर डच आणि आता तुम्ही लोक। आम्ही भारताबद्दल असा विचार केलाय की आपण तिथे जाऊन तिला आरामात जिंकू शकतो। या जहांगीरवर सिंहासनाचा नशा चढलाय, त्यावर ही अंग्रेजी नशा काय खाक चढेल? दोन गोळ्या सकाळी, 2 घ्या रात्री, पद्मासनात बसा रोज मोकळ्या गात्री। हे खा ते टाळा, कपालभाती नित्य करा, आयुर्वेद आणि योगाचा मिलाप हाच खरा। येत आहेत आयुर्वेद व योगाने रोगी बरे करणारे डॉक्टर निलेश महाजन यांच्या आवडत्या कार्यक्रमात बियॉन्ड थॉट्स, म्हणजेच विचारांच्या पलीकडल्याच्या आगामी भागात। पाहायला विसरू नका, रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता, पुन्हा प्रसारण रात्री 10 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर।
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं काल रात्री उशिरा 12:07 आपल्या सर्वात वजनदार प्रक्षेपकाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आणि या प्रक्षेपकाच्या मदतीनं तब्बल 36 ब्रॉडबँड दळणवळण उपग्रह अंतराळात सोडले. या उपग्रहांचं आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ प्रक्षेपण तळावरून पहिल्यांदाच व्यावसायिक प्रक्षेपण करण्यात आलं. वन वेब या खासगी कंपनीच्या 36 उपग्रहांना घेऊन LMV-3M2 हा प्रक्षेपक अंतराळात झेपावला. ही मोहीम इस्रोची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेडची पहिली पूर्णपणे व्यावसायिक मोहीम आहे. या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचं अभिनंदन केलं आहे. युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यामुळे वीज वितरण जाळं आणि इतर पायाभूत सुविधांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे देशात वीज टंचाई निर्माण झाली. नागरिकांनी विजेचा जपून वापर करावा असं आवाहन देशाचे प्रमुख व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी केलं आहे. युक्रेनमधल्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करून रशियाकडून मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र हल्ले केले जात असल्याची माहिती युक्रेनच्या हवाई दलानं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. चीनचे अध्यक्ष म्हणून शी जिनपिंग यांची पुन्हा निवड झाली आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत जिनपिंग यांची सरचिटणीस पदासाठी निवड करण्यात आली. सलग तिसऱ्यांदा जिनपिंग चीनच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. त्यांच्याकडे तिसऱ्यांदा अध्यक्षपद सोपवण्याचा प्रस्ताव केंद्रीय समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. स्वयंसेवी संस्थांना परदेशातून होणाऱ्या अर्थपुरवठा विषयक नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल केंद्र सरकारनं राजीव गांधी फाउंडेशनचा FCRA परवाना रद्द केला आहे. या कायद्यातल्या तरतुदींचा भंग केल्याच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या आंतरमंत्रालयीन समितीनं केलेल्या शिफारसींच्या आधारावर केंद्रीय गृहमंत्रालयानं हा परवाना रद्द केला आहे. जुलै 2020मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयानं या समितीची स्थापना केली होती. या समितीमध्ये गृह, वित्त मंत्रालय आणि CBIच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. गांधी कुटुंबीय आणि इतर काँग्रेस नेत्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना कागदपत्रांमध्ये काही फेरफार केल्याचे आणि परदेशातून मिळणाऱ्या निधीचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. अंत्योदय अन्न योजनेतल्या पात्र शिधावाटप पत्रिका लाभार्थींना दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा या शिधा संचाचं वितरण आजपासून ऑफलाईन पद्धतीनं करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता 1 किलो साखर, 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ आणि 1 लिटर पाम तेल या 4 वस्तू लवकरात लवकर मिळू शकतील अशी माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. दिवाळीचा शिधा ऑनलाईन पद्धतीनं म्हणजेच पॉस मशीनच्या माध्यमातून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही व्यवस्था इंटरनेटच्या माध्यमातून सुरू होती. मात्र ही व्यवस्था संथगतीनं सुरू असल्यामुळे आनंदाचा शिधा या शिधा संचाचं वाटप आता ऑफलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. सर्व लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी या ऑफलाईन वितरणाचा लाभ आपापल्या जवळच्या रेशनिंग दुकानात जाऊन घ्यावा असं आवाहनही चव्हाण यांनी केलं आहे. आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच. संकल्प प्रदूषणमुक्त दीपावलीचा, निश्चय वसुंधरेच्या रक्षणाचा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या प्रदूषणमुक्त दीपावली शपथ अभियानामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना दिली गेली प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ. सर्व विद्यार्थी शपथ घेतो की वर्षभरातील सर्व सण व उत्सव प्रदूषण मुक्त साजरे करण्यासाठी कटिबद्ध राहू. हवेचे प्रदूषण होणार नाही. याकरिता फटाके न वाजवता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा आम्ही संकल्प करीत आहोत. संकल्प प्रदूषणमुक्त उत्सवाचा
आणि निश्चय वसुंधरेच्या रक्षणाचा. इंडियाच्या प्रेशस सुंदरला आता आपल्याला लवकरच काही करावं लागेल. एवढेशे इंग्रज आणि आमच्या विशाल देशावर राज्य करायचं स्वप्न पाहत आहेत, पण आम्ही ह्यांच्या स्वप्नाला उधळून टाकू. आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. मिरज एसटी स्थानकाजवळ गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक. 3 किलो गांजा तसंच 2 मोबाईल फोन केले जप्त. अहमदनगरचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मावळते अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडून आज स्वीकारला पदभार. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात काळ्या बाजारात विक्रीला जाणारं 4.25 लाखांचं रेशनचं धान्य पोलिसांनी केलं जप्त. 3 जणांविरुद्ध गुन्हा केला दाखल. 400 गोण्या गहू आणि तांदूळाचा समावेश. खालापूर इथे उमेद अभियानाअंतर्गत दिवाळीनिमित्त महिला बचत गटाचं फराळ विक्री प्रदर्शन. आमदार महेंद्र थोरवे यांनी भेट देऊन महिलांचं केलं कौतुक. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथे श्री वासुदेव मंदिरात दीपोत्सवाला प्रारंभ. 220 वर्षापासून जुनी परंपरा असलेल्या या उपक्रमात कोजागरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा असतो दीपोत्सव. अहमदनगर इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मृत कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे आदेश निर्गमित. 18 जणांना विद्यापीठ सेवेत सामावून घेण्यात आलं. चंद्रपुरात स्थानिक कलाकारांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन. रसिक परीक्षकांचा उदंड प्रतिसाद. चांदोली इथे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाच्या उपचारासाठी वन्यजीव विभागामार्फत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांनी तातडीची 25,000 रुपयांची मदत नातेवाईकांना केली सुपूर्द. आणि उत्तर महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक असलेले आणि धुळ्यातले सुप्रसिद्ध डॉक्टर भाईदास पाटील यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन. इफी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरामा अंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 25 चित्रपट आणि 20 कथाबाह्य चित्रपटांची इंडियन पॅनोरामा अंतर्गत निवड करण्यात आली आहे. गोव्यामध्ये येत्या 20 ते 28 नोव्हेंबर या काळात होत असलेल्या 53व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. इंडियन पॅनोरामा अंतर्गत चित्रपट वर्गवारीतला उद्घाटनीय सिनेमा म्हणून हादी नेलेंतू हा कन्नड, तर कथाबाह्य चित्रपटाच्या वर्गवारीतला उद्घाटनीय चित्रपट म्हणून द शो मस्ट गो ऑन हा इंग्रजी सिनेमा दाखवला जाणार आहे. यात विक्रम पटवर्धन दिग्दर्शित फ्रेम, दिग्पाल राज दिग्दर्शित शेर शिवराज, डॉक्टर सलील कुलकर्णी यांचा एकदा काय झालं, प्रवीण तरडे यांचा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे आणि शेखर बापू रणखांबे दिग्दर्शित रेखा या मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात ICC विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीचे सामने पूर्ण झाल्यावर सुपर 12 गटाच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. आज पहिल्या सामन्यात होबार्ट इथे आयर्लंड आणि श्रीलंका यांची लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडची 11 षटकानंतर 4 बाद 66 अशी बिकट अवस्था झाली होती. आजच्या दुसऱ्या सामन्यात मेलबर्न इथे भारताची लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होत आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांचा हा सलामीचा सामना आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कायम चुरस पाहायला मिळत असल्यानं क्रिकेट रसिकांसाठी आजचा सामना म्हणजे मोठी पर्वणी आहे. भारतीय संघ या सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज असून गेल्या वर्षभरात भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले असं भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं. कंपेटिटर्स आमने सामने होते हैं और हमें पता है कि पाकिस्तान की बॉलिंग हमें चैलेंज करेगी और हमारे बैट्समैन भी रेडी रहेंगे उस चैलेंज के लिए. तो एक
स्पेक्टेटर्स के लिए भी बाहर जो बैठ के देख रहे हैं उनके लिए भी एक अच्छा सा माहौल बन जाता है मैच देखने के लिए, क्योंकि अच्छा मुकाबला होता है इंडिया पाकिस्तान का, हमेशा से हमने देखा है. दरम्यान काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं यजमान ऑस्ट्रेलियाचा 89 धावांनी पराभव केला होता, तर दुसऱ्या एका सामन्यात बलाढ्य इंग्लंडनं अफगाणिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला होता. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रभू श्रीरामांची प्राचीन आणि अलौकिक नगरी